अंबरनाथमधील आघाडी खपवून घेणार नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीस संतापलेत। काँग्रेस आणि एमआयएम सोबतची आघाडी चालणार नाही असं देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे। तर काँग्रेस आणि एमआयएम भाजप सोबत चालणार नाही, कारवाई होणार असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटल्याचं कळतंय। अकोटमध्ये भाजप आणि एमआयएम सोबत असेल किंवा अंबरनाथमध्ये काँग्रेस सोबत असेल, हा सर्वस्वी प्रश्न जो आहे हा भारतीय जनता पार्टीचा आहे। तुम्ही हा प्रश्न जर त्यांच्या नेत्यांना विचारला तर ते चांगल्या प्रकारे त्याचं विस्तृत स्वरूपामध्ये जे आहे हे उत्तर हे देऊ शकतील। आम्ही जो आहे नेहमीच काँग्रेसला विरोध करत आलेलो आहे, म्हणूनच शिंदे साहेबांनी जो उठाव केला हा या सगळ्या वृत्तींच्या विरोधामध्ये उठाव केला होता। काँग्रेसला जो आहे हा आमचा विरोध होता आणि पुढे देखील तीव्र विरोध राहील। मुख्यमंत्र्यांनी अंबरनाथ आणि अकोट संदर्भात नाराजी व्यक्त केलेली आहे त्यांच्या स्थानिक नेतृत्वावर। अशा पद्धतीने जे युती आघाडी झालेली आहेत अकोट आणि अंबरनाथ, त्यांचं स्वागत आहे। पुढची बातमी बघूयात। भाजप सोबत जाणार नाही ओवेसींनी सांगितलेलं आहे असं इम्तियाज जलील म्हणालेत। आमचं राजकारण हे भाजपच्या विरोधात आहे, याच्याशी तडजोड केली जाणार नाही। अकोटमध्ये विकासासाठी सर्व पक्ष एकत्र येणार होते, जाती जातीत तेढ निर्माण करणाऱ्यांसोबत एकत्र बसणार नाही असं इम्तियाज जलील यांनी सांगितलं। विकास आघाडी शहराच्या विकासासाठी सर्व पक्ष एकत्र येणार होते आणि त्या आघाडीमध्ये सर्व पक्ष येणार होते आणि आमच्याही लोकांना तिथे अधिकार देण्यात आलेला होता की तुम्हाला समजा आपल्या शहराच्या विकासासाठी काही निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही ते घेऊ शकता, पण याचा अर्थ हे कदापि होऊ शकत नाही की आमची सगळी राजनीती जी आहे ती आमची भारतीय जनता पार्टीच्या विरोधात हे राजनीती आहे आणि आम्ही त्याच्याशी कुठल्याही प्रकारचा तडजोड करणार नाही आहे। या पक्षांनी या देशामध्ये काय जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलेलं आहे त्याच्या सोबत आम्ही बसणार नाही हे स्पष्ट केलेलं आहे। आमच्या 5ही काउन्सिलर्सला आम्ही आदेशित केलेले आहे। आमचे जे प्रभारी आहे तिकडचे युसुफ पुंजानी साहेब त्यांना आत्ता मी बोललो की तुम्ही तुरंत तिथे जाऊन पत्र जारी करा आणि ते 5च्या 5 जे काउन्सिलर्स आहे आम्ही गटातून बाहेर पडत आहे हे लिखितमध्ये द्या आणि माझ्या पक्षाचा आदेश आहे बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेबांचा की आपण महाराष्ट्रामध्ये कुठेही कोणतीही आघाडी तयार होऊ द्या, आम्ही भाजप सोबत जाणार नाही।